नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर काही घरगुती टिप्स शेअर करणार आहे, ज्या यूज केल्यामुळे तुमचा पैसा, वेळ आणि वस्तू देखील वाचणार आहे. अशाच घरगुती नवीन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप अशा माशा होतात. या माशांवर आज आपण उपाययोजना केलेली आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बरोबर उपाय सापडून जाणार आहे. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या स्किन क्रीम असतात, आपल्या हेअर क्रीम असतात, किंवा काय काय आपण जे लोशन आणलेले असतात, काय काय वस्तू असतात आपल्या, ह्या ज्या बॉटल असतात ह्या ड्रावरमध्ये जशाच्या तशा पडलेल्या असतात बऱ्याच वेळेला. आणि एक एक बॉटल आपल्याला कधी कधी शोधावी लागते. त्यामुळे आपला वेळ खूप वाया जातो. आणि असा हा वेळ वाया जाऊ नये म्हणून सनस्क्रीम असतात, आपल्या चेहऱ्याचे बरेच काही क्रीम असतात, त्या व्यवस्थित ऑर्गनायझर असं घ्यायचं आहे. खूप स्वस्त भेटते ऑर्गनायझर, पण दिसायला इतकं टापटीपपणा दिसतो. जर आपण कपाटामध्ये ठेवलं किंवा कुठेही ठेवलं, तुम्ही फ्रीजवर ठेवा, कपाटावर ठेवा, कपाटावरती ठेवा, आतमध्ये ठेवा, खूप छान पैकी असं दिसतं. हे वस्तू पण पटकन आपल्याला मिळून जाते, शोधाशोध करायची गरज लागत नाही. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि वस्तू देखील इकडे तिकडे सांडलवंड होत नाही. त्यामुळे पैसे देखील आपले वाचतात. तर अशा पद्धतीने जर व्यवस्थितरित्या ह्या क्रीम्स वगैरे जर ठेवल्या तर खूप अस्ताव्यस्त झालेल्या असतात. आपण ड्रावरमध्ये बघू शकतो, एक एक क्रीम कुठे कुठे आपल्याला शोधावे लागते. त्यासाठी असं ऑर्गनायझर घ्या तुम्ही छोटंसं, आणि अशा वस्तू तुम्ही मस्तपैकी ठेवा. आणि जिथल्या तिथे वस्तू देखील राहते, आणि पटकन जेव्हा घेऊ तेव्हा परत तिथल्या तिथे ठेवल्या पण जाते, जर त्या वस्तूसाठी एक फिक्स जागा असेल तर. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. पुढची जी टिप्स आहे, आपल्या घरामध्ये खूप माशा होतात पावसाळ्यामध्ये. घर कितीही स्वच्छ ठेवलं, क्लीन ठेवलं तरी देखील माशा होतात. ह्या माशांचं करायचं तरी काय, मग अशावेळी काय करायचं, पाणी घ्यायचं वाटीमध्ये, थोडंसं अर्धी वाटी पाणी घेतलेलं मी. 2 ते 3 चमचे आपल्याला शिरका घ्यायचा आहे, सफेद शिरका. म्हणजे आपल्याला हे घ्यायचं आहे, व्हाईट विनेगर घ्यायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे. आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे. हे मिश्रण जे आहे, हे जे आपण तयार केलेलं जे सोल्युशन आहे, हे तुम्ही मिक्स नाही केलं तरी देखील चालेल. आणि काय करायचं, मिक्स केलं तरी चालेल. टिश्यू पेपर घ्यायचा, टिश्यू पेपरने वाटीला मस्तपैकी व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे, आणि तिला रबर लावायचं आहे, जेणेकरून की टिश्यू पेपर उडून जाणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे टिश्यू पेपर आहे याला जर तुमच्याकडे टूथपिक असेल किंवा अगरबत्तीची काडी घ्या, जर तुमच्याकडे नसेल टूथपिक तर टूथपिक घ्यायची आहे, आणि त्याला मस्तपैकी व्यवस्थितरित्या असंपैकी होल करायचे. जास्त दाब द्यायचा नाही, जेणेकरून की जो टिश्यू पेपर आहे तो फाटल्या जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची. आणि असे व्यवस्थित होल करायचे आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्या माशा येतात, ज्या ठिकाणी एंट्री आहे म्हणजे खिडकीमधून येतात, दरवाजातून, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये तुम्ही या प्रकारे असं ठेवू शकता, गॅलरीत ठेवू शकता. अशा पद्धतीने या लिक्विडचा वास जर आला तर माशा आतमध्ये येत नाही, उग्र वास असतो तो. पुढची जी टिप्स आहे ती काय आहे, तर बऱ्याच वेळेला आपण असं स्टँड घेऊन येतो, आणि हे काय होतं, बऱ्याच वेळेला घरी आल्यावर समजतं की यातून चमचे आतमधून बाहेर पडतात आहे किंवा बाहेर निघत आहे, तर दिसायला बरोबर दिसत नाही, आणि कुठेतरी चमच्यांचा गुंता झालेला असतो. अशा वेळेला पैसे वाया न घालवता, वस्तू फेकून न देता आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे पेपर असेल किंवा टिश्यू पेपर असेल, दोन्हीपैकी काही असेल, किंवा कॉटनचा एखादा कपडा असेल, किंवा प्लास्टिकची कॅरी बॅग असेल, कुठलाही कशाचाही वापर करू शकता तुम्ही या ठिकाणी 4मधून. तर या ठिकाणी टिश्यू पेपरची अशी घडी घालायची, आणि 2 ते 2 इंच असं वरती टिश्यू पेपर राहील असं आपल्याला ऑर्गनाईज करायचं यामध्ये. आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं, बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये आपल्याला हे चमचे जे आहे ते ठेवायचे आहे व्यवस्थितरित्या. असे ठेवल्यानंतर सुंदर दिसणार आहे, तुम्ही बघू शकता. कारण स्टँड आपलं वाया पण गेलेलं नाही आहे, आणि त्याचा वापर पण आपण योग्य पद्धतीने करत आहे. आणि कधी जर खराब झाला, खालचा जो कपडा आहे, कागद आहे, जर खराब झाला तर तो आपल्याला बदली पण करता येतो, आणि छान पाणी पण निथळलं जातं. पुढची जी टिप्स आहे, ह्या पद्धतीचा मायक्रोफायबर क्लॉथ जो आहे तो आपल्याकडे असायलाच पाहिजे. किचनवर जर कधी काही पाणी सांडलं, तेल सांडलं, किंवा किचन क्लीन याने खूप छान होतो. किचनचा जो ओटा आहे खूप छान पद्धतीने क्लीन होतो. पाणी तुम्ही जर सांडवलं त्यावरती तर बघू शकता तुम्ही, एकदम सोक करून घेतो तो कपडा. अशा पद्धतीने जर पाणी सांडलं, तेल सांडलं, तर पटकन असं खाली दिसत पण नाही की पाणी सांडलं आहे की काय. आपण पटकन जर त्याला सोक करून घेतलं त्या कपड्याने, तर हा घरोघरी, घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये असायलाच पाहिजे.
खूप उपयोगी आहे. तेल टाकून बघूया आपण. तेल पण एकदम ॲब्झॉर्ब करून घेतो. बघू शकता तुम्ही एकदम ॲब्झॉर्ब केलेलं आहे तेल. अगदी वाटतसुद्धा नाही इथे तेल सांडलेलं होतं. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि खूप उपयोगी आहे. एखादा तरी असा मायक्रोफायबर क्लॉथ आपल्याकडे असायलाच हवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेला काय होतं, लायटर पावसाळ्यामध्ये खराब होतं, पाण्यात पडून खराब होतं किंवा कुठेही आपलं लायटर पडलं तर पटकन खराब होतं किंवा जास्त दिवसाचं लायटर झालं तर ते खराब होतं आणि मग आपण काय करतो, ते अडगळीला टाकून देतो किंवा ते फेकून देतो. असं न करता आपल्याला काय करायचं आहे, हे जे लायटर आहे खूप दिवस त्याचा वापर व्हावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुमचा स्वयंपाक झाल्यावर जर गॅस गरम असेल किंवा गॅस गरम नसेल तरी पण गॅस गरम करायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्या गरम गॅसवर आपल्याला लायटर पकडायचं आहे. लक्षात घ्या, इथे ऑन आपल्याला गॅस ऑन ठेवायचा नाही, गॅस ऑफ ठेवायचा आहे आणि लायटर जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि लायटर यूज करा.